नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बीजगणिताचा इयत्ता 10वीचा 6 मार्च 2026 रोजी होणारा बोर्डाचा पेपर कसा असेल आणि त्यामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। तर सर्वप्रथम तुमचा बीजगणित विषयाचा पेपर एकूण 40 मार्क्सचा असणार आहे। त्यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक जो 1 असणार आहे तो एकूण तुमचा 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय हे शोधून लिहायचा आहे दिलेल्या प्रश्नाचा। तर व्यवस्थित अगदी त्याचा ऑप्शन विथ त्याचा आन्सर असं तुम्हाला लिहायचं आहे। एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे। फक्त तुम्हाला ऑप्शन्स आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे, अजिबात इथे काय करायचं नाही, प्रश्न परत रिपीट लिहायचा नाही। त्यानंतर दुसरा पहिल्यातला आ जो असणार आहे तो देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न हा 1-1 मार्क्ससाठी असणार आहे। तर इथं पाहू शकता एक्स आणि एक्सची किंमत दिलेली आहे आणि वायची किंमत काढायची आहे। तर असे खूप सोपे प्रश्न तुम्हाला 1-1 मार्क्ससाठी विचारण्यात येणार आहेत। त्यानंतर पाहू शकता दुसरा देखील तसाच असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला काय करायचे तर दिलेल्या समीकरणामध्ये यमची काय करायचं आहे तर किंमत ठेवून दिलेली समीकरणाची उकल आहे की नाही फक्त हे तपासायचे आहे आणि ते व्यवस्थित अगदी 1 मार्क्सचा सोपा प्रश्न हा असणार आहे। त्यानंतर पहा, प्रश्न जो पहिल्यातला तिसरा 1 मार्क्ससाठी काय असणार आहे तर पाहू शकता T1 आणि T2च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि आपल्याला T3 काढायचं आहे। तर इथं पाहू शकता T2 = T1 + D म्हणजे डिफरन्स असणार आहे आणि T1 जो असणार आहे ते पहिले पद असणार आहे। त्यानंतर T3ची किंमत काय येणार आहे तर 0 येणार आहे। तर 1 मार्क्ससाठी खूप सोपा आहे। त्यानंतर पाहू शकता 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश काढा। तर n = 4 येणार आहे। तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 आणि एकूण 8 मार्क्ससाठी आपण पाहिला। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जो असणार आहे तो देखील एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत। तर त्यामध्ये खूप सोपा असणार आहे। पहा, प्रत्येक प्रश्न 2 मार्क्सचा असणार आहे आणि कोणतेही 2 सोडवायचे आहेत। तर इथं पाहू शकता तुम्ही की चौकटीमध्ये फक्त तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे, अजिबात यामध्ये आपल्या स्टेप्स वाढवायचे नाही। दिलेल्या स्टेप्समधीलच तुम्हाला व्यवस्थित अगदी चौकटीत ते उत्तर लिहायचं आहे आणि इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A जो असणार आहे म्हणजेच जो प्रश्न असणार आहे त्यामध्ये 4 पैकी 4 मार्क्स हे घेऊन जायचे आहेत। त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे म्हणजे दुसरा जो असणार आहे तो देखील तुमचा एकूण किती मार्क्ससाठी असणार आहे तर 8 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये 2-2 मार्क्सचे 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। तर दिलेली एक सामायिक समीकरणे तर इथं पाहू शकता पहिलं दुसरं दिलेलं आहे या रूपात आहेत। त्यानंतर dx आणि dy तुम्हाला किंमत काढायची आहे, 2 मार्क्ससाठी असणार आहे। त्यानंतर पाहू शकता पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज व्यवस्थित अगदी ते SNचं सूत्र वापरून करायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतं। त्यानंतर पाहू शकता तुम्हाला एक्सच्या दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय काय आहे ती व्यवस्थित अगदी -4 पॉझिटिव्ह धन 4 असणार आहेत। तर हे देखील तुमचं किती 2 मार्क्ससाठी प्रत्येक प्रश्न असणार आहे, एकूण 8 असणार आहेत त्या मार्क्ससाठी हा असणार आहे। त्यानंतर तिसरा जो असणार आहे असणार आहे तो एकूण तुमचा 3 मार्क्ससाठी असणार आहे। यामध्ये दिलेल्या कृतीपैकी एक कृती सोडवायची आहे। 2 कृती देणार आहेत आणि एक कृती तुम्हाला व्यवस्थित अगदी स्टेप्स देखील त्यांनीच देणार आहेत पायरी आणि त्या फक्त तुम्हाला त्या चौकटीमध्ये उत्तर हे फिल करायचं आहे। त्या जर तुम्ही व्हॅल्यू लिहायला चुकला तर तिथं तुम्हाला 0 मार्क्स हे मिळणार आहेत। त्यामुळे व्यवस्थितच अगदी काय करायची आहे तिथं किंमत तुम्हाला समीकरणातही ठेवायची आहे। फक्त चौकटी तुम्ही पेनानं किंवा पेन्सिलने काढल्या तरी चालतील। त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर जो 3 मधला असणार आहे तो तुमचा असणार आहे एकूण 6 मार्क्ससाठी। त्यामध्ये तुम्हाला 3-3 मार्क्ससाठी 2 प्रश्न सोडवायचे आहेत, 3 देणार आहेत आणि किती सोडवायचे आहेत 2 सोडवायचे आहेत। पाहू शकता 6 मार्क्ससाठी प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क्स हे असणार आहेत। तर रांगेतील खुर्च्यांची संख्या तुम्हाला काढायची आहे। तर SNचं सूत्र वापरून तुम्हाला काय करायचं आहे तर किती खुर्च्या आहेत नाट्यगृहात ते काढायचं आहे। खूप सोपा आहे, पहा तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्या सूत्रामध्ये व्हॅल्यूज टाकून तुम्ही हे सराव करू शकता। त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर जो 4A असणार आहे म्हणजे चौथा असणार आहे तो तुमचा असणार आहे एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे आणि त्यामध्ये 4 मार्क्ससाठी तुम्हाला काय करायचे 2 प्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्न हा 4-4 मार्क्ससाठी असणार आहे। त्यामुळे व्यवस्थित अगदी त्याचं उत्तर खूप लेंदी असणार आहे। 4 मार्क्ससाठी असल्यामुळे ती व्यवस्थितच अगदी स्टेप वाईज तुम्हाला सोडवायचे आहे। समीकरणे 1 वरून समीकरण 2 वरून हे व्यवस्थित काढून 4 मार्क्ससाठी सोडवायचं आहे। त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक चौथा असणार आहे तो देखील तुमचा किती मार्क्ससाठी असणार आहे तर हा देखील तुमचा 4 मार्क्ससाठीच असणार आहे। तर पाहू शकता कशा प्रकारे सोडवलेला आहे तो उत्तर समीकरणामध्ये ठेवून
तर एक्सची किंमत काय आलेली आहे 7. त्यानंतर समद्विभुज त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी 7 सेमी, 7 सेमी आणि 10 सेमी आहे. तर अशा प्रकारे 4 मार्क्सचा एकूण किती 2 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे 8 मार्क्ससाठी हा क्वेश्चन नंबर तुमचा 4 अ आणि आ असणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे सोडवू शकता व्यवस्थित अगदी स्टेप वाईज. त्यानंतर जो तुमचा प्रश्न 5वा असणार आहे तो तुमचा एकूण किती 3 मार्क्ससाठी असणार आहे. दिलेल्या प्रश्नापैकी उपप्रश्न सोडवा. तर एकूण 3 मार्क्ससाठी असल्यामुळे 2 देणार आहेत तुम्हाला प्रश्न आणि त्यातमधला एकच सोडवायचा आहे. तर इथं पाहू शकता 3 मार्क्सचा प्रश्न कसा सोडवलेला आहे. समजा निळ्या चेंडूची संख्या x आहे, लाल चेंडूची संख्या 8, चेंडूची एकूण संख्या x+8. त्यानंतर बघा बरोबर त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये निळ्या चेंडूंची संभाव्यता x/x+8 असणार. लाल चेंडूची संभाव्यता दिलेल्या अटीनुसार लाल व निळा चेंडू मिळवण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2:5 आहे. व्यवस्थित अगदी ते समीकरण तुम्हाला सोडवायचे आहे, ज्यामधून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू निघणार आहे, परंतु चेंडूची संख्या ऋण असू शकत नाही, म्हणून x=20. पिशवीतील निळ्या चेंडूची संख्या 20 आहे. तर अशा प्रकारे हे 3 मार्क्सचा शेवटचा जो प्रश्न आहे तो तुमचा थोडासा ट्रिकी असणार आहे. त्यामुळे इथे थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित अगदी कोणतं सूत्र इथे वापरायचं आहे, व्यवस्थित वापरून तुम्हाला हा प्रश्न देखील 3 पैकी 3 यामध्ये मिळून जायचे आहे. तर अशा तऱ्हेने आपण इयत्ता 10वीचा बीजगणिताचा मराठी माध्यमांचा पेपर एकूण 40 मार्क्सचा कसं त्याचं डिव्हिजन केलेलं आहे आणि कोणते प्रश्न येणार आहेत बोर्डाच्या परीक्षेत ते पाहिलं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.